सकल वडार समाजाच्या प्रलंबित न्याय मागण्यासाठी 25 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार महामोर्चा. ॲडव्होकेट तुकाराम माने. सकल वडार समाजाच्या अनेक प्रलंबित न्याय मागण्याच्या पूर्ततेसाठी मागच्या 10 दिवसापासून ॲडव्होकेट तुकाराम माने हे लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषणास बसले आहेत. शासनाने अद्यापर्यंत या उपोषणाची दखल न घेतल्याने सकल वडार समाजाच्या वतीने बुधवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी लातूरात महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे आज सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उपोषणस्थळी उपोषणकर्ते ॲडव्होकेट तुकाराम माने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना माहिती दिली आहे. या मोर्चा लातूर जिल्ह्यातील सकल वडार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही ॲडव्होकेट माने यांनी केले आहे. यावेळी वडार समाजाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. करतोय माझ्या महाराष्ट्र राज्यातील वडार समाजाच्या प्रमुख मागण्या घेऊन, पण या 10 दिवसामध्ये सरकारला अजून जाग आलेली नाही आहे आणि अजूनही दखल घेतली गेलेली नाही. मग या आमरण उपोषणाची दखल शासनाने तात्काळ घ्यावी म्हणून माझ्या समाजाच्या वतीने लातूरला 21 तारखेला तीव्र असा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, तरीही शासन दखल घेत नाही. म्हणून सकल वडार समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने या ठिकाणी लातूर शहरामध्ये येत्या 25 सप्टेंबरला महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ती महामोर्चाचं सुरुवात सकाळी 12 वाजता टाऊन हॉल इथून सुरू होईल. छत्रपती शिवाजी चौक मार्गे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी संपन्न होईल.